साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रभाग क्रमांक 2 दहिटणे येथे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री विशेष निधीतून 27 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, नगरसेवक प्राध्यापक डॉक्टर नारायण बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। प्रभाग क्रमांक 2 दहिटणे येथील मेहतानगर येथे 5 लाख रुपये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे, 10 लाख रुपयांचे अंतर्गत रस्ते करणे, सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे, कन्नीनगर दहिटणे येथे 7 लाख रुपये अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईन टाकणे असे एकूण 27 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा रविवारी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, नगरसेवक डॉक्टर नारायण बनसोडे, महिला बाल कल्याण सभापती कल्पना कारभारी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बसवराज इटकडे, धोंडप्पा वग्गे, सचिन लड्डा, वीरेश उंबर्जे, सोमनाथ रगबले, ज्ञानेश्वर कारभारी, शंकर शिंदे, संतोष बनगर, धरीराज रमण शेट्टी आदींच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। नगराचा कायापालट करण्याकरिता येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार हटवणे काळाची गरज आहे, असं म्हणत नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली। पिण्याचं पाईपलाईन रस्त्याचं उद्घाटन पण केलं आणि येणाऱ्या काळात इथले सर्व म्हणजे मला वाटते तिन्ही मूलभूत सुविधाचं काम मार्गी लागायचं ह्याच्यावर आहे। आणि एक प्रकारे आम्हालाही समाधान आहे की ज्या प्रकारे आपण सर्वांनी विश्वास दाखवला त्याचं कुठंतरी आम्ही आता या 5 वर्षाच्या अखेरपर्यंत आम्ही कुठंतरी त्याला पूर्णतः ठरत आहोत, एवढं आम्हालाही समाधान आहे। आपल्याला सर्वांना एवढंच विनंती आहे, विकास काम आम्ही करतच आहोत, आपलाही आमच्यावर भरपूर विश्वास आहे। हेच प्रेम असू द्या, आशीर्वाद असू द्या। येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना आपण पाहतात राज्यात खूप बिकट परिस्थिती आहे। महाविकास आघाडीच्या नावाने जे फसवे सरकार झालेलं आहे इथं आपल्याकडं, त्यासाठी आपल्याला विकास कामाला खूप सारे आडकाटे आणि विकास कामाच्या नावाने 1 रुपयेसुद्धा निधी देण्याचं काम येत नाही आहे। हे जे कामं आहेत हे आपण आपल्या भारतीय जनता पार्टीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा मंजूर केलेले कामाच्या आता कुठंतरी मार्गी लागायचं, त्यालाही कोरोनाच्या नावाने 1 वर्ष आम्हाला अडवून ठेवले। हे खरं तर मागच्या वर्षी होणारे कामं होते, पण कोरोना म्हणा, निधीची कमतरता म्हणा किंवा सूडबुद्धीने जे अडवण्यात येत आहे त्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करून हे निधी मिळालेला आहे। आमचे नेते या भागातले आमदार विजय देशमुख मालकांनी खूप संघर्ष करून हा निधी इकडं मिळवून दिलेला आहे आम्हाला। त्यामुळं आपल्या सर्वांना एकच विनंती करतो, आपल्या डोळ्यादेखत परिस्थिती आपण बघत आहात, तर येणाऱ्या काळात आपल्याला आपण त्यांच्या विरोधात काय करू शकत नाही असं नाही आहे। आपण मतदानातनं आपण रोष व्यक्त करू शकतो, लाईट बिल असो आणि येणारे कुठलेही अडचण आपल्याला माहीत आहे। बंद घरांचे 20-30 हजार लाईट बिल आलेलं आहे। आपण सर्वांनी हे सगळं लक्षात घेऊन उद्धव ठाकरे सरकारला खाली खेचायचं काम येणाऱ्या इलेक्शनमध्ये करायचं आहे। प्रभाग क्रमांक 2ने नगर विकास कामात आघाडी घेतल्याने दहिटणे परिसरातील नगराचा चेहरामोहरा बदलला आहे, अशी प्रतिक्रिया प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी व्यक्त केली। या ठिकाणी आज पंडित दीनदयाल उपाध्याय सेवा सप्ताहाच्या निमित्तानं अंतर्गत पिण्याची पाईपलाईन आणि रस्त्याच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे। खरं पाहता जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 2मधील कन्नीनगर, ऋषिकेशनगर, मेहतानगर, सिद्धेश्वरनगर या ठिकाणी जवळजवळ 17 लाख रुपयाची पिण्याची पाईपलाईन आणि 10 लाख रुपयाच्या डांबरीकरणाच्या काम या ठिकाणी आज संपन्न होत आहे। आणि यासाठी विशेषतः आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या बजेटमधून, मुख्यमंत्री विशेष योजनेमधून हे काम या ठिकाणी संपन्न होत आहे। खरं पाहता जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पाण्याची समस्या होती, रस्त्याची समस्या होती। या ठिकाणी आज या कामाच्या निमित्तानं आज ही सगळी समस्या या ठिकाणी दूर होत आहे आणि याचा सर्वात आनंद या ठिकाणी आम्हाला होत आहे। का? कारण गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही या भागामध्ये फिरत असताना लोकांनी आम्हाला ज्या वेळेला काही प्रश्न विचारले त्या 4 वर्षामध्ये आम्ही जे शब्द लोकांना दिला होता तो शब्द आज या ठिकाणी पूर्णत्वास येत आहे। आणि याच्या पाठीमागचं सर्व श्रेय जे आहे, जे आशीर्वाद आहे, हे निश्चितपणे या ठिकाणी आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचा या ठिकाणी आहे। यावेळी प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।